नमस्कार. बी ए द्वितीय वर्षांचा शिवाजी महाराज एक राष्ट्रनिर्माता हा पेपर आपला चालू आहे. तर या पेपरमधले जवळपास पहिले 3 प्रकरणं संपलेले आहेत. आपण चौथ्या प्रकरणाकडे जात आहोत, शिवाजी आणि आदिलशाही. तर पहिल्या 3 प्रकरणामधले साधारणतः 3 प्रकारची 3 प्रकरणं आहेत. तर पहिलं आहे शिवाजी महाराजांच्या उदयाच्या पूर्वीची महाराष्ट्राची काय परिस्थिती होती. ती परिस्थिती म्हणजे कधी सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय आणि भौगोलिक. त्याच्यानंतर आहे शिवाजी महाराजाच्या जडणघडणीमध्ये जिजाबाई आणि दादोजी कोंडदेव यांचे योगदान कार्य. या 2 प्रकरणानंतर तिसरं एक महत्त्वाचं प्रकरण जे आहे स्वराज्याची स्थापना, हिंदवी स्वराज्याची स्थापना. तर हिंदी स्वराज्याची स्थापनामध्ये त्याच्यामधले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत साधारणतः पहिला मुद्दा येतो महत्त्वाचा. जरा थोडं तिसरं प्रकरण लक्षात राहत नाही, पहिलं आणि दुसरं प्रकरण जरा लक्षात राहायला सोपं आहे. तर साधारणतः हिंदी स्वराज्य संकल्पना. तर हिंदी स्वराज्याची संकल्पना आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे. आपण त्या पाठीमागं पाहिले, जिजाबाईच्या दृष्टीने पाहिलेली आहे. आणि महाराष्ट्रात जो देवगिरी यादवाचा सांस्कृतिक धार्मिक वारसा जो लाभलेला होता किंवा राजकीय सामाजिक, तर ह्याच्यामध्ये देखील सुप्त बीजे ही रोल होती की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचं राज्य असावं, हिंदू समाजाचं राज्य असावं, ही मानसिकता होती. भूमिपुत्राचं राज्य असावं. तर स्वराज्याची जी व्याख्या होती त्या कालखंडामध्ये देशात राहणाऱ्या लोकांचे स्वतःचे राज्य. तर जे लोक देशामध्ये राहतात, विशेषतः भारतामध्ये राहतात, महाराष्ट्रामध्ये राहतात, त्यांचंच राज्य हे असावं, हे शिवाजी महाराज आणि जिजाबाईंनी आपण पाहतो स्वराज्याची संकल्पना ही आणलेली आहे. साधू संत मंडळीची देखील तशीच संकल्पना होती की ह्या देशातील राहणाऱ्या लोकांचं धर्माचं संरक्षण व्हावं. यांची जी काही सांस्कृतिक दिनचर्या आहे, त्यांची भाषा आहे, सण आहेत, मंदिरं आहेत, ह्यांचं काय हो संरक्षण हो. पुन्हा गायी आहेत, बैल आहेत, ह्यांना कापू नये, ह्यांना ठार करू नये. दुसरी गोष्ट, ह्यांचं आर्थिक उत्पन्न देणारं शेती आहे, कृषी क्षेत्र आहे. ह्या कृषी क्षेत्रात देखील संरक्षण ह्या स्वराज्यामध्ये अपेक्षित आहे. हिंदू महिलांची आबरूई देखील ह्याच्यामध्ये सुरक्षित अपेक्षित आहे. तर अत्यंत महत्त्वाचा जो मुद्दा येतो तो हिंदवी स्वराज्य संकल्पना किंवा स्वराज्य संकल्पना प्रश्न येतो की शिवाजी महाराजांच्या संकल्पना स्वराज्य स्पष्ट करा. तर ती आपल्याला स्पष्ट करता आली पाहिजे वेगळ्या अँगलमध्ये. त्याला आपल्याला पाठीमागची पार्श्वभूमी ही माहीत असणं गरजेचं आहे. तर थोडक्यात देशात राहणाऱ्या लोकांचे राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य होय, की ज्या भूमिपुत्राचे, थोडक्यात भूमिपुत्राचे राज्य म्हणजे काय आहे स्वराज्य. आता सर्वत्र भूमिपुत्राचं राज्य काय नाही का, नव्हतं का त्यावेळेस, की 17व्या शतकामध्ये आदिलशाही फक्त सत्ता गाजवायची आणि मराठा मंडळीची सरदार मंडळी होती, महसूल गोळा करायची, किंवा पाटील देशमुख स्थानिक भागातला कारभार पाहिजे. जसं 12 मावळेचं आपण पाहिलं तर 12 मावळ्यामध्ये काय होती, तर देशमुखांची सत्ता होती. तर शिवाजीनेही गोड बोलून म्हणा किंवा डावपेचात्मक कूटनीतीच्या माध्यमातून हे ताबे दिले. तर 12 मावळे कोणते, तर अजून एकदा आवर्जून सांगतो, पुन्हा लक्ष देत नाही, हा म्हणजे किचकट मुद्दा आहे. 12 मावळे शिवाजीने काबीज केले. मावळ म्हणजे मावळतीचा उतरणीचा भाग, मावळ प्रांतात राहणारे ते मावळे. हा अत्यंत अडचणीचा डोंगरमय जंगलमय प्रदेश होता. आणि मावळ म्हणजे काय म्हणतो, मावळतीचा म्हणजे काय उताराचा, मावळतीचा उतरणीचा भाग, सह्याद्री रांगाच्या खाली जो आहे उत्तरेचा भाग, त्याला काय म्हणतात, मावळ म्हणतात. पुणे जहागिरीत 12 मावळे होते. 1 आंदरमाळ, 2 नाणे मावळ, 3 पवन मावळ, 4 धोरण मावळ, 5 मोळे मावळ, 6 मुठे मावळ, 7 गुंजन मावळ, 8 बेळवंड मावळ, 9 कार्यात मावळ, 10 जुने मावळ, 11 हिरडस मावळ, 12 शिरवळ मावळ. तर इथं देशमुखांची सत्ता होती, इथे देशमुख सत्ता गाजवत होते. मग हिंदुत्वाची राज्याची गरज काय देशमुख परकीय होते का, जसं आपण ठीक आहे म्हणून की आदिलशाही परकीय आहे, निजामशाही परकीय आहे,
कुतुबशाहीपैकी. पण तसं नव्हतं. ही मंडळी ह्या मंडळीच्या हाताखाली काम करायची. नोकरच होती, जहागीरदार होते फक्त. त्याला आपण सामंत हा देखील जहागीरदार दुसरा शब्द प्रयोग करतो. तर ही मंडळी जवळपास जहागीरदारच होती. परंतु ह्या मंडळीने काय आहे की स्वतःची वतनं सुरक्षित राखण्याला प्राधान्यक्रम दिला. स्थानिक जनतेचे जे काही प्रश्न असतात, दैनंदिन प्रश्न असतात, दीर्घकालीन प्रश्न असतात, ह्या प्रश्नाकडे बरंचसं दुर्लक्ष केलेलं आहे. आणि स्थानिक लोकांचं जे काही हिंदुत्व आहे म्हणा, त्यांच्या जीवन प्रणाली आहेत त्या काही सुधारण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले नव्हते. आणि असुरक्षितता हे मावळ प्रांतात लोकांनाही वाटत होती. आणि शिवाजीसाठी सर्वात महत्त्वाचं होतं की जे हिंदी स्वराज्य तयार करायचं होतं, या हिंदी स्वराज्यामध्ये स्वराज्य हे अखंड तयार करायचं होतं. शिवाजीकडे असलेला जो काही प्रांत होता, पंत होता पुणे जहागिरीचा, कुणी दिलेला होता तो शहाजीकडून त्यांना प्राप्त झालेला होता. आदिलशाहीने त्यांना जहागिरीहून दिले होता. आता ह्या प्रांतामधले आपण पाहिलं शिवाजीने की विस्तार हा आवश्यक होता स्वराज्याचा. आणि मग विस्तार आवश्यक होता, मग हे 12 मावळे ताब्यात येणं हे शिवाजी राजांसाठी आवश्यक होतं. मग शिवाजी महाराजांनी इथं दाम दंड भेदनीतीचा अवलंब करून प्रत्यक्षात लढाई न करता काय केलेलं आहे की मावळ प्रांतावर वर्चस्व मिळवलेलं आहे आणि मावळ प्रांताचा भाग हा स्वराज्यामध्ये आणलेला आहे. मावळ प्रांताचा भाग स्वराज्यामध्ये आणल्यानंतर पुन्हा आपण त्यांनी पाहतो काही किल्ले जिंकलेले आहेत. तुंग आहे, त्याच्या आधी आपण तोरणा जिंकलेला आहे, नंतर चाकणचा जिंकलेला आहे, नंतर पुन्हा कोणता जिंकलेला आहे पुरंदरचा. त्यांच्या अंतर्गत भाऊभाऊमध्ये वाद होते, ते त्यांनी वाद सोडवलेले आहेत. पुन्हा तुंग, तिकोनी, लोहगड, रामची, कुंवारी, भोरप, धनगड, केलेना, माहुली इत्यादी किल्ले ते शिवाजी महाराजांनी जिंकलेले आहेत. हे किल्ले जिंकल्यानंतर आपण पाहतो किंवा हे किल्ले जिंकत असताना शिवाजींनी आत्तापर्यंत जी काही रणनीती आखलेली होती किल्ले ताब्यात घेण्यासाठी, स्ट्रॅटेजी ही वेळेनुसार बदलू लागते, वेळेनुसार आखावं लागते, हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. तर प्रथम किल्लेदाराशी बोलणी केली. कारण डायरेक्ट आत्तापर्यंत पाहतो शिवाजीच्या समकालीन स्थितीमध्ये जे काही किल्ले होते, मी नाव घेते, तुंग असेल, तिकोना असेल, लोहगड असेल, रामची असेल, कुमारी असेल, भोरप असेल, धनगड असेल, किंवा केलेना असेल, माहुली असेल, किंवा तुमचा तोरणा असेल, किंवा चाकणचा किल्ला असेल, ह्या किल्ल्यावर प्रभावी आक्रमण झालेली नव्हती. तिथं जे स्थानिक किल्लेदार हे काय करत होते, किल्ले राखण्याचं काम करत होते. आणि सर्वात महत्त्वाचं आपण पाहतो की अंतर्गत यादी होत्या, परंतु एक विशिष्ट मर्यादेपर्यंत होता. जसं शिवाजी महाराजाचा दृष्टिकोन होता की हिंदी स्वराज्य आलं पाहिजे, असा दृष्टिकोन कोणत्याही तत्कालीन व्यक्तीचा नव्हता. देशमुख पाटील असेल, तो आपले वतन राखणे, सुरक्षित ठेवणे यातच काय करायचं, स्वतःला धन्य मानत असे. मग त्याच्यामुळे आपण पाहतो की साधारणतः आदिलशाहीकडून किल्ल्याचा ताबा दिला जायचा किंवा आदिलशाहीच्या नावावर ही मंडळी किल्ले आपल्या ताब्यामध्ये ठेवायची. मग अशाच पाहतो सुरुवातीनं शिवाजीने काय केलं आहे की प्रथम किल्लेदाराशी बोलणी करायची, पुन्हा रक्तपात होऊ द्यायचा नाही, तह करायचा, त्याला आपलं जे काय कार्य आहे त्याला पटवून सांगायचं, ही शिवाजी महाराजाची प्रथम रणनीती होती. आणि आपण पाहतो की त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी रायरेश्वरला काय केलेली आहे, शपथ घेतली आहे. कालच आपण त्याची चर्चा केली आहे की शपथ ही का घेतात. तर आपण शपथ ही का घेतात ह्याचं उत्तर आपल्याला माहीत आहे की शपथ म्हणजे काय आहे की आपण एखादं ठरवलेलं उद्दिष्ट, हे उद्दिष्ट काय केलं पाहिजे, आपण साध्य केलं पाहिजे. साध्य करण्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात आणि हे प्रयत्न करण्यासाठी एक पणग असतो किंवा निश्चित ठाम भूमिका असते, ज्यामुळं मनोधैर्य आपलं उंचावेल. तर त्या दृष्टीनं ही रोहिरेश्वराच्या मंदिरामध्ये काय केली आहे, मावळे आणि शिवाजींनी शपथ घेतलेली आहे. तर रोहिरे भोर तालुक्यामध्ये, आज जो पुण्यातला भोर तालुका आहे, तिथं रायरेश्वराचं मंदिर यायचं. आणि अशी रणनीती आखली. आणि पुन्हा आपण पाहतो की प्रकरण जी काय 4 आहे, शिवाजी आणि आदिलशाह, इथं मात्र शिवाजीची काय आहे रणनीती, व्यूह रचना ही बदलते. आणि इथं पाहतो शिवाजी महाराजांनी आपल्या व्यूहरचनेमध्ये बोलणी, विना रक्तपात युद्ध यासोबत आपण पाहतो आता समोरासमोर लढण्याची तयारी ही ठेवलेली आहे. आणि डावपेचाला ही अत्यंत महत्त्वाचं स्थान या
आदिलशहाची म्हणजे आदिलशाह शिवाजी आणि आदिलशाह या प्रकरणामध्ये आपल्याला दिसून येतं.